नमस्कार. द महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि सध्या मी आहे मेळघाटमध्ये जर आपण पाहायला गेलं तर सध्या पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आपण जर पाहिलं तर मेळघाट म्हटलं की आपल्याला पर्यटनासाठी फक्त चिखलदरा हे केंद्र आठवतं, पण मी सध्या आहे एमपीच्या बॉर्डरवर, एमपी आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर, जो कुकरू आणि खामल्याचा भाग आहे. माझ्या मागे आपण पाहू शकता हे वातावरण किती सुंदर आहे आणि या ठिकाणी सुद्धा आता पर्यटन जे आहे ते वाढलेलं आहे. अमरावतीचे काही पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत बोलायला. आपण त्यांचे संवाद साधूयात. दादा, सध्या या प्लेसवर तुम्ही आहात, कसं वाटलं? तर सांगायचं असं आहे की आपण एक चिखलदरा जातो. पहिली गोष्ट, आता चिखलदरा कसं झालं, सर्व प्रकारचे लोक येतात, पण त्याच्यापेक्षा बेस्ट इकडे कोकरू खामला एक नंबर व्ह्यू आहे, मस्त बढिया. आणि एवढं मस्त वाटून आलं इकडे आल्यावर आपल्याला. आम्ही तर हमेशा येतो, आम्ही अचलपूरचे साहेब, अचलपूर निवासी आहे. आम्ही तर हमेशा येतो. आता तुम्ही नवीन येता, नवीन लोक आल्यावर त्यांना तर अलगच असं वाटायला पाहिजे, पण इथचा व्ह्यूच अलग आहे. निश्चितपणे मी या ठिकाणी यापूर्वी अनेकदा आलो आहे. आपण हे प्लेस एक्सप्लोर सुद्धा केलेलं आहे. आणखी काही पर्यटक या ठिकाणी आहेत. दादा, सर अमरावतीवरून आले, स्पेशली सरांची काय प्रतिक्रिया पाहूया. मी या प्लेसला नेहमी येतो. व्हिजिट असते, माझी डेली व्हिजिट असते. जेव्हा आपण आपला समर हा चालू होतो, आपला सीझन, मी डेली येतो. आणि माझं फेवरेट प्लेस आहे इकडे 2-3 ठिकाणी. चिखली म्हणजे आपला कोकरू खामला या लोकेशनला. पण हे जसं बघा आहे, पूर्ण आभार तुम्हाला टिकलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काही सांगू शकत नाही. फुल एन्जॉय म्हणण्यापेक्षा एक फॅमिली टुरिझम वगैरे खूप मस्त आहे. चिखलदऱ्याला जे असते ते आपण नेहमी बघतो. आम्ही कधीच ती प्रिफर करत नाही चिखलदरा जायसाठी. मी या लोकेशनला येतो. आमचे मित्र आहे आज सूरजनी मला अजून सर चला लागते, आमचं जायचं आहे गौरव. आम्ही आलो, खूप एन्जॉय केली, मस्त आहे. चालूच आहे, अजून समोर जायचं आम्हाला चुटणीपर्यंत. निश्चितपणे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर खूप सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. आणि अकोटवरनं सुद्धा आपण जर मागे पाहिलं तर अकोटवरनं काही जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. जवळपास आपण ही खाई जर बघितली, जेव्हा हे धुकं नसतं तेव्हा खाई आपल्याला स्पष्टपणे दिसते. जवळपास 2000 काहीतरी मीटरची ती खोल आहे असं सुद्धा दादांनी सांगितलेलं आहे. त्यापेक्षा कदाचित ती खोल असू शकते. आणि मेळघाट जर आपल्याला एक्सप्लोर करायचं असेल, तुम्ही जर आता चिखलदरा वगैरे पाहून झालेलं असेल, तुमचं चिखलदरा वगैरे जर ठिकाण पाहून झालेले असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्की या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा. आणि गटांगवरनं जर आपण पाहिलं तर एक रस्ता जातो धारणीकडे. गटांगचे थोडंसं पुढे आल्यावर गटांगचे वडे खा, त्यानंतर थोडंसं पुढे या, एक रस्ता लेफ्टला धारणीकडे जातो आणि राईटला जो आहे तो या मार्गावर येतो कुकरू खामला. इथून पुन्हा आपली जी बॉर्डर आहे ती महाराष्ट्राची सुरू होते. तिकडे काटकुम वगैरे जे गावं आहेत, हत्रू वगैरे गावं आहेत ते आहेत. आणखी एक दादा आपल्यासोबत आहेत, त्यांची पण प्रतिक्रिया आपण घेऊयात. दादा, काय सांगाल या ठिकाणाबद्दल? मी इथे ह्युमन राईट्समध्ये डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून 6 वर्ष भेटले आहेत. हे तुम्ही सुंदरता पाहता, हे स्वर्गासारखे आहे, पण रिॲलिटी इथची काहीच माहीत नाही लोकांना. मागच्या वर्षी इथे टायगरने जे हमले केले, 7 लोक यामध्ये घायल आणि काही मरण पावले. तर याच्यावर काही उपाययोजना करावं वन विभागानं. आणि काही गावं इथून उठले आहेत, जे गाव आहे पुनर्वसनमध्ये गेले आहे. ठराविक गावं राहिलेले ते त्यांनी पुनर्वसन करावं. मालूर फॉरेस्ट्री केलं, त्यांनी सर्व केलं. आणि टायगरच्या हिशोबानंच हे जंगल आहे. टायगर, त्याच्यानंतर रीच, हे सर्व मोठे मोठे प्राणी. आज आपण सुंदरता बघून राहिलो, पण इथची रिॲलिटी पाहून राहिलो. 6च्या नंतर काही ठिकाण असे आहे इथं की तुम्ही बाहेर निघू शकत नाही संध्याकाळी. इथे डायरेक्ट टायगर, इथं रीच, डायरेक्ट अस्वल, हे सर्व गोष्टी आहे. इथं मोठे मोठे प्राणी आहे. त्या हिशोबानं सेफ्टीनेच पर्यटकांनी इथे यावे. आणि आज ठीक आहे, तुम्ही पर्यटक घेऊन राहिले इथे, आणि काही लोकांनी बॉटल, पाणी, त्यानंतर चिप्सचे पॅकेट, हे सर्व प्रदूषण टाळावं इथं. कारण ही जी आहे ना, ही आपली संपत्ती आहे, जपून ठेवणं आपलं काम आहे. आणि हे जपेल तर आपण जपू, नाही तर काही जपणार नाही. निश्चितपणे दादांनी जे सांगितलं ते योग्य. आणि मी सुद्धा तुम्हाला एक आवाहन करतो की या ठिकाणी तसं तर तुम्ही तुमची हुल्लडबाजी टाळा, कारण ही जी खाई आहे ही खूप खोल आहे. हुल्लडबाजी या ठिकाणी टाळणं खूप गरजेचं आहे. आणि पर्यावरणाचं या ठिकाणी रक्षण करणं सुद्धा ही आपली जबाबदारी आहे. या ठिकाणी तुम्ही बाटल्या फेकू नका. ज्या बाटल्यात तुमच्या गाडीमध्ये घ्या आणि समोर तुम्हाला ज्या ठिकाणी शहराकडे डस्टबिन वगैरे दिसतील त्या ठिकाणी जाऊन त्या फेकून द्या. आपल्याकडे जागा असते गाडीमध्ये. ही सुद्धा एक विनंती आहे. मेळघाटच्या आपण अनेक बातम्या ज्या आहेत त्या पूर्वी केलेल्या आहेत. आणि मेळघाट हा व्याघ्र संरक्षित प्रकल्प आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही या ठिकाणी जर येत असाल तर ग्रुपने राहा, सोबत राहा. जवळपास आपल्या काही एखादा प्राणी नाही आहे याची सुद्धा काळजी घ्या. प्राण्याची चाहूल जर लागत असेल तर त्या प्राण्याशी खेळू नका. गाडीमध्ये जाऊन बसा तुमच्या आणि
परतीच्या प्रवासाला लागा, कारण मेळघाट हा व्याघ्र संरक्षित प्रकल्प आहे. 1972चा जर आपण अधिनियम बघितला वन विभागाचा, त्या अधिनियमाअंतर्गत अनेक अशी रूल्स आहेत की इथले जे प्राणी आहेत ते ए शेड्यूलमध्ये आहेत आणि ए शेड्यूलची केस ही मर्डरपेक्षा खूप भयानक असते. एक वेळ तुम्ही मर्डरच्या केसमधून बाहेर पडाल, पण ए शेड्यूलची जर केस तुमच्यावर लागली, त्या प्राण्यावर तुम्ही हल्ला करत असाल, त्या प्राण्याशी खेळ करत असाल, तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. आपण पाहू शकतो, आपण जर खुल्या वातावरणात जर आलो तर समोर आपल्याला पूर्ण डोंगर दिसतात, मात्र सध्याच्या घडीला या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा डोंगर जो आहे तो दिसत नाही आहे. धुक्यानं पूर्ण हे जे मेळघाट आहे, धुक्याची चादर चढवलेली आहे. अतिशय सुंदर हा नजारा आहे आणि या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे. पर्यटन वाढवा निश्चितपणे, मात्र आज तुम्हाला एक विनंती आहे की तुमची सुद्धा सुरक्षा महत्त्वाची आहे, तुमचा सुद्धा जीव महत्त्वाचा आहे. तुमच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हुल्लडपणा करू नका, एवढीच तुम्हाला विनंती आहे. अनेक परिवार या ठिकाणी येत असतात, महिला सोबत असतात, त्यांच्याशी तुम्ही काही छेडखानी वगैरे असे प्रकार करू नका, एवढी सुद्धा तुम्हाला एक विनंती आहे. परिणाम वाईट होतील मित्रांनो. प्रशासन खूप कठोर आहे आणि जिल्ह्यात भरपूरसे असे नियम आहेत की ते बदलत आहेत. देशात सुद्धा नियम अनेक बदलत आहेत, त्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घ्या. या ठिकाणी या, तुमचा एन्जॉय करा, वातावरणाचा आनंद घ्या, पण हुल्लडबाजी करू नका, एवढी तुम्हाला एक विनंती आहे. आणि या प्लेसला आवर्जून व्हिजिट करा. छान प्लेस आहे. जेव्हा पाऊस असतो तेव्हा या ठिकाणी एक धुकं असतं, धुक्याची चादर या परिसराला पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणाला तुम्ही आवर्जून भेट द्या. धन्यवाद.